नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजपर्यंत बरेच व्हिडिओ काढले पण कॅमेराच्या समोरासमोर कधी बोलण्याचं मी व्हिडिओ केलेला नाही आहे, कारण त्याचं डेअरिंगच नाही झालं। नेहमी व्हॉइस ओव्हर देऊनच जे काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते टाकले। पण आजचा व्हिडिओ असा आहे की मला समोरासमोर बोलण्याची गरजच पडली, कारण आजपासून आपण वेडिंग सीरीज सुरू करणार आहे। वेडिंग सीरीज म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की ही हिच्या लग्नाची स्टोरी वगैरे सांगून व्हिडिओ दाखवून बोर करेल, तर तसं काहीही नाही आहे। तर मी तुमच्यासोबत लग्नाच्या ज्या वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडिया असतात ते शेअर करणार आहे। जसं आउटफिटच्या बाबतीत, डेकोरेशनच्या बाबतीत तुम्ही कमीत कमी खर्चात तुमचं वेडिंग जास्तीत जास्त चांगलं कसं करू शकतात, प्रत्येक इव्हेंट प्रिशियस कसा बनवू शकता किंवा त्यात काय नाविन्य करू शकतात, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यामुळे ही सीरीज जी आहे त्याला छान रिस्पॉन्स तुमच्याकडनं मिळेल ही मी आशा करते। तर बऱ्याच दिवसापासून मला ही सीरीज सुरू करायची होती, पण तसे योगच नाही आले, तर ठीक आहे आता सुरू करूया। तर माझे जे लग्नाचे म्हणजे कांद्या पोह्याचा कार्यक्रम झाला होता ते मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की 30 डिसेंबर 2021ला आमचा कांद्या पोह्याचा कार्यक्रम झाला। त्यानंतर आमच्या घरचे मुलाकडच्या म्हणजे मनोजच्या घरी गेले होते, त्यांचं घर वगैरे बघून आले। त्यानंतर 16 जानेवारी 2022ला आमचं फायनल म्हणजे लग्न कधी करायचं, कुठं करायचं, कसं करायचं हे ठरवण्यासाठी मीटिंग बुलढाण्याला म्हणजे आमच्या घरी माझ्या माहेरी करण्याचं डिसाईड झालं। तर तेव्हा असं होतं की 16 जानेवारी म्हणजे 14 जानेवारीला संक्रांत होऊन गेली होती आणि लगेच 2 दिवसांनी आमचं फायनल होतं। संक्रांतीचा जो काळ आहे तर मग त्यानिमित्त काहीतरी स्पेशल करावं असं मला वाटत होतं। तर तो मोमेंट पण स्पेशल करण्यासाठी मी एक गिफ्ट हॅम्पर बनवलं होतं, ज्यामध्ये मी माझ्याकडे जे घरी पडलेले जे पुठ्ठ्याचे बॉक्स असतात ना आपल्याकडे, म्हणजे त्याचा बॉक्सपासून मी एक पतंगाचा असा छानसा बॉक्स तयार केला होता आणि त्याच्यामध्ये 4 खाने करून एका खाण्यात पतंगाच्या आकाराची तिळाची वडी केली होती, ती ठेवली होती। त्यानंतर चिरंजीचे दाणे म्हणजे जो पांढरा तिळगुळ आपण म्हणतो तो ठेवला होता। त्यानंतर मी चॉकलेट्स बनवले होते आल्मंड टाकून, तर ते सुद्धा मी त्यात ठेवले होते। नंतर आपली रेवडी असते छोटी छोटी आणि एका याच्यात ड्रायफ्रूट्स ठेवले होते। तर आता हे मी घरी असलेल्या बॉक्सपासून बनवलं होतं। तर तुम्ही हे जर तुम्हाला असं बनवायचं असेल तर नॉर्मली सुद्धा ड्रायफ्रूटसाठी एक छानसा डेकोरेटिव्ह चौकोनी बॉक्स मिळतो, तर बस त्याला तुम्ही छोटंसं शेपूट दुसऱ्या एखाद्या बॉक्सचं कापून असं लावलं आणि त्याला डेकोरेट केलं, दुसऱ्या कुठल्याही कलरनी डेकोरेट केलं तिला, जो त्याला कॉन्ट्रास्ट व्यवस्थित होईल तर तरीसुद्धा चालेल। तो सुद्धा बॉक्स छान दिसेल पतंगाचा, किंवा त्यावरचं जे डेकोरेशन आहे ते काढून तुम्ही त्याला रिडेकोरेट देखील करू शकता। बॉक्स करण्याची तुम्हाला वेगळी मेहनत करायचं गरज नाही। तर हे तुम्ही इनोव्हेशन करू शकता। आता हे माझं लग्नाच्या वेळेस संक्रांत होती म्हणून मी अशा पद्धतीने केलं। तुमच्या लग्न ठरल्यापासनं ते तुमचं लग्न होईपर्यंत जे जे रिच्युअल्स येतात, म्हणजे जसं जे जे सण येतात, तर आता माझ्या लग्नाच्या वेळेस फायनलच्या वेळेस संक्रांत होती म्हणून मी हे केलं। त्यानंतर होळी येते, तर होळीसाठी सुद्धा तुम्ही कलर्स, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, त्यानंतर छोटीशी राधाकृष्णाची मूर्ती किंवा तुम्हाला जे हवं आहे ते असं एखाद्या बास्केटमध्ये करून त्यात हे सगळं ठेवून तुम्ही छान, आता इथे नेटचे कापड मिळतात डेकोरेशनसाठी, फुलं वगैरे, तर तुम्ही घरी करू शकतात किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकतही आणले किंवा ऑर्डरही केले, कस्टमाइज तरी चालतात। त्यानंतर दिवाळी असेल तर दिवाळीचे सुद्धा स्पेशल गिफ्ट्स, ज्याच्यामध्ये फराळाचं, मिठाई, चॉकलेट्स वगैरे हे सगळं, गणपती छोटासा किंवा लक्ष्मीची मूर्ती, हे सगळं तुम्ही करू शकता। किंवा या गिफ्ट हॅम्परमध्ये तुम्ही तुमच्या पार्टनर्ससाठी त्या थीमशी म्हणजे त्या सणाशी रिलेटेड आउटफिट किंवा ॲक्सेसरीजसुद्धा ठेवू शकता। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं प्रत्येक मुवमेंट तुम्ही एन्जॉय करू शकता। तर हा होता आजचा पहिला व्हिडिओ, ज्यामध्ये मी स्टार्टिंग लग्न जुळल्यानंतर काय काय करतात, कसं डेकोरेशन करतात, कसं इनोव्हेटिव्ह बनवलं जाऊ शकतं प्रत्येक मुवमेंटला, ते मी तुम्हाला आज सांगितलं। आता बाकीचं जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये, तर भेटूया पुरा। थँक्यू।